हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आज मी दीदीच्या ऑफिसला निघाली आहे, बट अनफॉर्च्युनेटली मी तिथलाच व्हिडिओ काढलेला नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही लंचला गेलो. तिथून तुम्ही माझा पुढचा दिवस पाहू शकता. होप यू एन्जॉय. मी नाही खात मंचुरियन राईस. मला आवडतं. हे खूप छान आहे, क्रीमी आहे आणि एक्झॅक्ट पालक बन गार्लिक आहे त्याचं. खा ना, मस्त मस्त. आम्ही कढी पकोडा, कुरकुरी भेंडी, मसाला कोक, शिकंजी मागवली होती. मंचुरियन वगैरे तर ते स्टार्टिंगला खाल्लं. टेस्ट छान आहे पण सवय स्लो आहे. फुलके छान आहेत ना, हां, तोंडामध्ये मेल्ट होतं. आधी मी बरोबर खाऊन घेतलं आणि मग शूट केलं. त्याच्यात माझी त्यातच करतात ना. माझं हे रेकॉर्ड करणंच राहिलं. त्या दिवशी मी चंदुकाकाकडून गोष्टी घेत होते, तर रिंग क्लिनिंगला दिली होती. तर त्यांनी इतकी छान काढली आहे. फर्स्ट टाइम इन 3 years ही रिंग इतकी क्लीन आहे. म्हणजे जेव्हा विकत घेतली होती तेव्हा होती एवढी क्लीन. ते डिड अ नाईस जॉब. कारण का मी ब्लू स्टोनमधून पण 2दा क्लीन करून घेतली. एकदा ब्लू स्टोन, एकदा तनिष्कमधून. पण त्यांनी कधी इतकी स्वच्छ नाही केली आहे. बघा आतमधून अशी पूर्ण चमकती आहे ती. मला खूप आवडलं. थँक्स टू हिम. थँक्स टू हिम. त्यांनी मला सांगितलं, मी विसरले होते. म्हणजे असं युजल प्रॅक्टिस नाही आहे माझ्या. युजली असं नाही करत ना की ज्वेलरी शॉपमध्ये गेल्यावर क्लीन, म्हणजे माझ्या लक्षात पण नाही राहत. खूप लोक करतात, पण केलं पण पाहिजे. ते देतात फ्री ऑफ कॉस्ट करून आणि क्लीन पण राहते. खूप छान केली आहे त्यांनी क्लीन. दिसतीये का? हो, बघा का एकदम स्वच्छ काढली आहे. आता पण आलेलो आहोत सोनं घेऊन. हे खरं सोनं घ्यायला. झाड, ऍक्च्युली झाडांची खूप गरज आहे. मग मी मोगरा घेतलाय, जाईजुई आहे, गोकर्ण आहे, निळं गोकर्ण, शेवंती, तुळस. अजून काय घेतलंय? हां, तेवढंच घेतलंय. आणि माती घेते आणि खत घेते थोडंसं. आपण ज्या इथे किती आहे मला सांगा भाव. मला तुळस त्याने मोठीवाली दिली 40ला. जास्त हे असलेले 2 शेंडे आहेत त्याला खालून असे. आणि ही जाईजुई दिली 60ला, गोकर्ण 60. शेवंती तो मला 100 म्हणतोय, पण मी त्याच्याकडून कमी करून घेणार आहे. आणि मोगरा 60ला म्हणतोय. आता मी सगळ्यासोबत थोडंसं बार्गेनिंग करून एंडिंगला कमी करून घेते. ही माझी बार्गेनिंगची ट्रिक आहे. सगळं आधीच त्यांना थोडंसं प्रेशराईज करून कमी करून घ्यायचा भाव आणि मग लास्टला परत एकदा थोडंसं मस्का मारून अजून कमी करून घ्यायचं ट्राय करते. नेहमी ते सक्सेसफुल होतं. बघू आता. हा छोटा मुलगा आहे, माहित नाही, असं करू तर नाही वाटत छोट्यांना. पाहू आता किती होतं. त्यांनी आणला 10 किलोचं मातीचं पोतं. आपण घरी तर खत बनवतो. जे भाजीपाला आहे त्यांना वाळवून म्हणजे थोडंसं मातीमध्ये मिक्स करून खत बनवू शकतो. ते तर आहे, पण मग असं दुसरं थोडंसं सपोर्टला म्हणून खत अजून एक घेतले. बघू आता कसं होतंय. कारण का ऊन खूप आहे, तर मग झाडं लवकर जळायची शक्यता आहे. फुलांची झाडं घेतली आहे. उन्हाळ्यात थोडंसं असं सपोर्ट वाटतं ना फुलांची झाडं घेतल्यावर. मला तर वाटतं एकदम वृक्ष वातावरणात थोडंसं सपोर्ट म्हणून फुलं वेगळ्या कलरची. लाइट चली गई क्या? लाइट अभी है. हे मला पॉट मिळाले 300ला एक. असे मी 3 घेतले. एक पांढरं घेतलं
तिथे तुम्हाला दिसत असेल मोराच्या साईडला, आणि हे 2 कलरचे त्याच्या साईडलाच आहे. आता लाईट गेली आहे त्यांच्याकडे. छान दिसतात. त्याच्यामध्ये झाडं लावली की ग्रीन ग्रीन. आणि त्यांनी 300ला दिलं, चांगलं दिलं. असं दुसरीकडे जाऊन घेण्यापेक्षा हे ठीक आहे. शोरूम आणि उगाव वगैरे तिथे खूप महाग देतात आणि सेमच क्वालिटी असते. पोर्सलिन एक तर असतं, नाही तर चायना असतं. ते बघा तिथे पांढरं आहे त्या मुलाच्या हातात. त्याला म्हणतात बालपण. तो बसमधून हात इतका छान हलवत होता. नाही झालं रेकॉर्ड. हे आहे आजची आपली खरेदी. आणि मी एक क्लास अटेंड करतेय ऑनलाईन. हे माती घेतलेली आहे आता ह्याला उद्या सकाळी, कारण का बाहेर खूप डास आहे, तर मग हे उद्या सकाळी प्लांट करायचे, पॉट करायचे. मग हे वर्मी पोस्ट पण आणलेलं आहे मी मगाशी सांगितलं, पण वर्मी कंपोस्ट म्हणून. त्याला छान प्लांट्स मिळाले, असे दिसत आहेत हे. आता त्या 2 येल्लो आहेत, तर मग ह्यांचं कॉम्बिनेशन करेन. आणि ब्राऊनवाले आणि ब्लॅक आहेत मागे, त्यांचं पण थोडंसं कॉम्बिनेशन चेंज करायचं आहे. ही ग्रीन बॅग आहे. माझे बाबा ॲग्रिकल्चर ह्याच्यात, म्हणजे त्यांचा बिझनेस आहे ॲग्रिकल्चरचा, पेस्टिसाईड्सचा. तर मग त्यांना हे माहिती होतं. ग्रीन बॅग्स आम्ही कोविडच्या टायमिंगला ऑर्डर केल्या होत्या, तेव्हा असं बाहेर नाही जाऊ शकत होतो आणि पॉट माहीत नव्हते की कसे येतील. तर असे खूप बॅग्स होत्या ज्या आता हळूहळू आम्ही काढल्या आहेत, काढून ठेवून टाकल्या आहेत. पण ह्या खूप टिकतात. आता ही ॲज न्यू आहे, छान आहे क्वालिटी ह्याची. पॉटची गरज नाही ना, काही नाही. आणि ही आहे सध्याच्या डब्लिनच्या घराच्या समोरची सिच्युएशन. तिथे चेरी ब्लॉसम काइंड ऑफ माझ्या इथे समोर झाड आहे. मला माहिती नव्हतं की त्याला पिंक कलरचे फ्लावर्स येतात, बट खूप सुंदर दिसतंय. विशालने मला पाठवला व्हिडिओ, म्हणलं ॲड करावा. होप यू एन्जॉय. ओके, बाय.